नमस्कार, मी पूजा प्रमोद मानमोडे. आज मी आपल्या सर्व ठेवीदार बंधू भगिनींशी अत्यंत जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि विश्वासाने संवाद साधत आहे. गेल्या काही दिवसांपासून असामाजिक तत्वाद्वारे निर्मल उज्ज्वल कोऑपरेटिव्ह सोसायटी संस्थेबाबत अनेक अफवा, चुकीच्या बातम्या आणि ठेवीदारांना भ्रमित करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित करत आहे. त्यामुळे अनेक ठेवीदारांच्या मनात चिंता आणि भ्रम निर्माण झाला आहे. सर्वप्रथम मी आपणास एवढेच सांगू इच्छिते की घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. कृपया संयम ठेवा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करण्यात आले, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. निबंधक कार्यालयाने संस्थेच्या व्यवहारावर काही प्रशासकीय निर्बंध लावले आहे. या निर्बंधांमुळे नियमित आर्थिक व्यवहार तात्पुरते थांबले आहेत. त्यामुळे सर्व ठेवीदारांना एकाच वेळी पैसे देणे सध्या शक्य होत नाही. याचा अर्थ असा अजिबात नाही की आपले पैसे बुडाले आहेत किंवा संस्था बंद झाली आहे. आजही आमच्या सर्व शाखा सुरू आहेत. अधिकारी आणि कर्मचारी रोज कार्यालयात उपस्थित राहून ग्राहकांशी संवाद साधत आहेत. आम्ही कुठेही पळून गेलेलो नाही आणि कोणापासून लपलेलोही नाही. आम्ही कायदेशीर मार्गाने ही परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. काही दिवसांपासून अनेक ग्राहक मुख्य कार्यालयात येऊन आपली चिंता व्यक्त करतात. ती आम्ही समजू शकतो. आपला पैसा हा आपल्या आयुष्यभराच्या कष्टाचा आहे, त्यामुळे काळजी वाटणे स्वाभाविक आहे. पण काही असामाजिक लोक कार्यालयात येऊन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धमकावणे, चुकीचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीचे व्हिडिओ प्रसारित करणे अशा गोष्टी करत आहेत. अशा व्हिडिओंमुळे परिस्थिती सुधारत नाही, उलट हजारो ठेवीदारांमध्ये अधिक भीती आणि गोंधळ निर्माण होतो. अफवा पसरतात, चुकीचे संदेश जातात आणि संपूर्ण प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो. म्हणून माझ्या सर्वांना नम्र विनंती आहे, कृपया कोणत्याही अफवा, सोशल मीडियावरील अप्रमाणित व्हिडिओ किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. निर्मल उज्ज्वल कोऑपरेटिव्ह सोसायटीने गेली अनेक वर्ष हजारो कुटुंबाचा विश्वास जपला आहे. संस्थेकडे मालमत्ता आहे, आर्थिक क्षमता आहे आणि सर्व ठेवीदारांप्रती आमची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आम्ही पूर्णपणे मान्य करतो. आज सर्वात मोठी गरज आहे ती संयम, विश्वास आणि एकजुटीची. आपण संस्थेवर विश्वास ठेवा. आम्ही आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आपल्या सहकार्यामुळे आणि प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ही परिस्थिती नक्कीच पूर्ववत होईल. आज खोटेपणाचा कोलाहल आहे, उद्या सत्याचा आवाज अधिक प्रबळ असेल. कारण खोटं कितीही मोठ्याने ओरडलं तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. धन्यवाद. सोशल मीडियावरील अपप्रचारावर विश्वास ठेवू नका. अधिकृत सूचनांचे पालन करणेच हिताचे आहे.